तर मंडळी आज आम्ही चाललोय बघा आयफोनच्या शॉपमध्ये। अच्छा ये एग्जाम है। अब हम क्या करेंगे अपने दोनों में से एक जूते पे इसको मार। तर काही आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलाय। मम्मी आवरल्या दुपारी 3:10 झाले त्या काहीच। तर नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून। दुपारचे 3 वाजलेत बघा आणि आजचा ब्लॉग चालू करायला थोडासा उशीर झालेला आहे, पण कारणही तितका खास आहे। तर मंडळी आज आम्ही चाललोय बघा आयफोनच्या शॉपमध्ये। असं काही आपल्या जतमध्ये फक्त आयफोनचे शॉप्स नाही आहे, सगळं मोबाईल शॉपमध्ये म्हणू शकतो आपण। तर चाललोय बघा आता जस्ट आम्ही मोबाईलच्या शॉपमध्ये आयफोन 17 प्रो बघण्यासाठी। अजून काही फायनल नाही आहे की आम्ही मोबाईल घेऊनच येऊ म्हणून। आता सध्या जस्ट आम्ही बघायला चाललो आहे आणि बघू आता आयफोन 18 येणार असल्यामुळे आयफोन 17ची किमती थोड्याशा कमी झाली असं म्हणायला हरकत नाही, ऐकायला पण भेटले आम्हाला। तरी काल यांनी चौकशी करून आले होते बघा, 1:30पर्यंत काहीतरी सांगितलं होतं आयफोन 17 प्रो मॅक्स 256 GB वाला, आणि आयफोन 17 प्रो मॅक्स 512वाला जो आहे तो 1.5 लाखापर्यंत सांगितला होता। तर बघूया आता चाललो आहे आम्ही बघायला कसं कसं होतं आहे, काय काय होतं आहे। चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू पाहत राहा आणि आम्ही आज मोबाईल घेतोय की नाही हे पण बघू शकताय। चला मग। तर मंडळी आपण दुपारी गेलो होतो बघा आयफोन बघायला। आता गेलो होतो आयफोन बघायला आणि आमच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघितल्यावर तर तुम्हाला कळेल असेल की आम्ही काय आज मोबाईल आणला नाही म्हणून। तर मंडळी काय झालं, आम्ही गेलो आणि शॉपमध्ये गेल्यावर बघा आमच्यापुढे 2 चॉईस होत्या। एक होतं आयफोन 17 प्रो होतं जे 5 महिने वापरलेलं होतं, आणि एक आयफोन 17 प्रो न्यू म्हणजे नवीन होता तो। तर आमच्या यांच्यापुढं बघा दोन ऑप्शन्स होते, म्हणजे कोणता घेऊ। मग एक जो नवीनवाला होता तो 1,35,000 रुपये त्याची किंमत होती, आणि जे 5 महिने वापरलेलं होतं त्याची किंमत किती होतं रे? त्यांनी 1,03,000 रुपये काहीतरी सांगत होते। 1,03,000 ना, हां 1,03,000 रुपये त्यांनी सांगत होते। आणि त्या माणसानं तर बघा 1,000 पण कमी करत नव्हता। जो माणूस तो मोबाईल विकणारा होता की नाही तो पण त्या शॉपमध्येच आला होता, आणि त्यांनी म्हणला की 1,10,000ला काहीतरी मीच नाही 1 लाखाला मी घेतलोय। तो 1 लाखाला घेतला होता, तोच 1 लाखाला घेतला होता, आणि तो म्हणत होता की 1,03,000 रुपयाला आम्हाला द्यायचं आहे। मग आमचं म्हणणं होतं की 95,000पर्यंत किंवा 90 ते 95 या दरम्यान सुटलं तर घ्यायचं म्हणून। मग ते काय झालं नाही बघा, तो माणूस 1 लाखावर अडून बसला। 1,02,000 किंवा 1,03,000 याच्यावर अडून बसला। मग आमच्या यांनी म्हणले 1,02,000 1,03,000 त्यापेक्षा नवीन येतं आहे ना, आता 1,35,000 जाई नका पण नवीन तर येतं आहे। मग तिथं आम्ही थोडंसं कन्फ्यूज झालं बघा, नवीन घ्यायचं की जुनं घ्यायचं म्हणून या विचारात थोडंसं कन्फ्युजन थांबून डायरेक्ट आता आयफोन 18 येते तीच घेऊया म्हणले। मग ह्यानी म्हणले आता इतकं आता म्हणजे आता सध्या काय आपल्याजवळ चांगल्या क्वालिटीचा मोबाईल नाही आहे असं काही नाही आहे। एवढा मोठा आपल्याकडे सॅमसंग 25 आहेच, एवढी कॅमेरा क्वालिटी चांगली असलेले मोबाईल आपल्याकडे आहेच। आता काही आपल्याकडे ब्लॉग बनवायला मोबाईलच चांगला नाही असं काही नाही आहे। मग आमच्या यांनी म्हणले आता येणार आहे ना 18 तारखेला लॉन्च होणार आहे बघा आयफोन 18, त्यामुळे ह्यांनी म्हणजे बघू आपण डायरेक्ट तेच घेऊया। मग माझं काय आज गेलं ना तर आज घेऊनच यायचं, कुठलंच का होईना का, नवीन का होईना का, जुनं का होईना का। आणि माझ्या पण मनात थोडंसं कुणीकडे तर म्हणजे असं होतं की आपण आता आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात केलो आहे आणि घ्यायला लागलो आहे तर नवीन घ्यायचं, आयफोन 17 प्रो नवीनच घ्यायचं असं माझ्या मनात कुठेतरी। आणि आमच्या याने म्हणतो तर ठीक आहे 1 लाख म्हणतोय ना तो माणूस, 1 लाख देऊया आणि ते घेऊया आपण 5 महिने वापरलेले। आणि मला ते पण माझ्या मनात चैन पडत नव्हतं बाबा, 1 लाख दिलो आणि ते पण घेतलो आणि 5 महिने तो माणूस एकतर वापरलेला आहे, आणि त्याला काय म्हणजे रिपेअर वगैरे झालं आहे का काय, मोबाईल काय झाले काय माहीत, का विकायला लागला आहे, अशा बऱ्याच शंका माझ्या मनामध्ये आल्या। त्यामुळं बघा मी यांना म्हणली आता इथवर आलो आहे आणि 1 लाख रुपये तर ऑलरेडी द्यायचंच आहे, इकडे तिकडे अजून एक 35,000 रुपयाकडे काय बघायचं आहे, आपण 1,35,000 देऊया आणि नवीनच घेऊया। मग यांनी म्हणले 1,35,000 काय द्यायचं आहे, आता 18 तारखेला लॉन्च होणार आहे, 1.5 लाखापर्यंत जाईना का 18 घेऊया असं म्हणत बरंच बघा दोघांचं आमचं थोडंसं ताळमेळ नव्हतं तिथं। त्यामुळे बघा माझं तर आज दिवसभर मूड ऑफच होता, काय म्हणजे घ्यायचं का नाही म्हणून। मग दुसरं काही शूट पण केलं नाही आज मोबाईलच्या चक्करमध्ये बघा। तर म्हणलं आता तुम्हाला ही गोष्ट तर सांगितलीच पाहिजे ना, घेतलोय का नाही घेतलंय हे तर कळलं पाहिजे तुम्हाला, म्हणून म्हणलं बघा आता 8 वाजलेत
संध्याकाळचे आणि स्वयंपाक पण होता, त्यामुळे माझा मूड पण ऑफ होता. मी तर काही उठलेच नाही बघा. आणि ह्याने म्हटलं काहीतरी बनव, उद्या काय दाखवणार आहे सबस्क्रायबर्स लोकांना तुझ्या. मी म्हटलं मला काय कळणं झालं. मी म्हटलं घे मोबाईल आणि बनव. आता आपल्याजवळ काय मोबाईल नाही आहे काय. मग घेतलं मोबाईल बघा. तर मला तेवढं तर सांगायचं म्हटलं की आज काय आपल्याला मोबाईल घ्यायचं झालं नाही गाईज. आज घ्यायचं झालं नाही म्हणून काही घ्यायचं होत नाही असं नाही. आपण घेऊ, 2-4 दिवस लेट होईल पण आपण थेट आता नवीनच मोबाईल काढू गाईज. काय रे. तर चला मंडळी आता काढायचे. अभ्यास करा अभ्यास. तू अभ्यास कर, आमचा अभ्यास झाला आता. ब्लॉगिंगचा अभ्यास करा म्हणलं. तर गाईज कमेंटमध्ये जरा कळवत जावा आता मला मोबाईल घ्यायचा नवीन घेऊ की सेकंड हँड. 5 मंथ वापरलेला अजून पण मोबाईल दुकानात पडलाय तिथं, तो घेऊ. मला कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्यापर्यंत जेवढे कमेंट येतील ना आणि जे कमेंट जास्त असतील, नवीनचे कमेंट जास्त असतील तर नवीन घेऊ, जुन्याचे कमेंट जास्त असतील तर जुने घेऊ. पटकन कमेंट करा सगळेजण. 18 ज्याचा असेल ती पण घेऊ. 18 राहू दे. 18चा मला काय एवढं इंटरेस्ट नाही आहे. 17 तर 17, पण लवकरात लवकर मला मोबाईल घ्यायचा आहे बघा. पटकन कमेंट करा. तर बघा मैत्रिणींनो, संध्याकाळची 8-8:15 वाजले होते इकडे. आणि आज स्वयंपाकाची पण तशी फार काही तयारी नव्हती, फक्त डाळ आणि भात कुकरला लावला होता. त्यामुळे आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हणून म्हटलं चला बाजरी तर निवडून घेऊया आपण. आता महिलांना असंच असतं बघा, स्वयंपाक कमी असला तरी घरातलं एखादं ना एखादं काम समोर असतंच. वेळ मिळाला की ते करून घ्यायचं, म्हणजे नंतरची धावपळ थोडी कमी होते. आजही निवांतपणे बाजरी निवडत बसले होते आणि सोबत हा छोटासा निवांत वेळ देखील आपल्याला आज एन्जॉय करायला मिळाला बघा. नंतर रोज आपलं स्वयंपाक 7 वाजले की स्वयंपाक करायला चला म्हणलं आज काही नाही आहे तर आपण बाजरी नीट करून घेऊया. बाजरी निवडून झाली आणि इकडे कुकरमधला भात आणि डाळ पण मस्त शिजली होती. वरण बनवून झालं आणि थोडं निवांत म्हणून मी सोप्यावर बसले होते बरं का. आणि तेवढ्यात ह्यांनी म्हणाले आज फ्री आहेस तर माझ्या केसांना तेल लावून देतेस का. मग काय मीही म्हणले बसा केसांना तेल लावून देते. आणि आज तेल जरा जास्तच लावलं होतं बरं का यांच्या केसांना, त्यामुळे केस एकदम चपचपीत झाले होते. म्हटलं चला आता केसांना जरा स्टाईल देऊया. मग काय मुलींच्या केसासारखा मधून भांग पाडला आणि बघा ना एकदम लहान बाळासारखे दिसायला लागले तो आमचे अहो हे. मग काय हा पण एक मजेशीर लुक पाहून हा क्षण कॅमेऱ्यात कैद करावा म्हटला, तेवढाच तुमच्यापर्यंत पोहोचेल ना तो पण. तर हा एक मजेशीर सीन बघा कॅमेऱ्यात कैद केला मी. अच्छा ये एग्जाम है. अब हम क्या करेंगे, अपने दोनों में से एक जूते पे इसको मारेंगे और टेस्ट मधुबन करेंगे जिसने नहीं मारा उसका पानी निकल के असर होता है और इस पे स्प्रे लगाइए उसके पानी. तर मंडळी बघा इकडे रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम भात आहे आणि त्यासोबत बघा मस्त अशी तुरीची वरण आहे बघा इकडं. आज एवढंच आहे बघा जेवणासाठी सिंपल. तर मुलं वगैरे सगळे जेवण घेतलेत बघा आज. आणि आज जेवणाला मी एकटीच बसले. ह्यांना पण काय तब्येत बरं नाही म्हणताना थोडंसं भात खाऊन त्यांनी पण झोपलेत. आणि इकडं माझं जेवण चालू आहे बघा मंडळी. तर या मग तुम्ही पण मस्त गरमागरम वरण भात खायला. तर मंडळी आजचा व्हिडिओ एवढाच आहे बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण आजचा व्हिडिओ थोडासा वेगळाच आहे. आजचा आपला दिवसभराचा रुटीन शेअर न करता आजच्या ब्लॉगमध्ये थोडासाच पार्ट आपला मोबाईलमुळे म्हणजे मोबाईल घेण्याबद्दलचा म्हणा किंवा न घेण्याबद्दलचे काही क्षण तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि आजचा काही दिवसभराचा ब्लॉग शूट केला नाही आहे बघा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या एका सुंदर आणि नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.